तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर बघू शकता ती लसलसीत सुरमई, किंग सुरमई. तर उद्या होळी आहे, तर होळीना सर्वांना ॲडव्हान्समध्ये होळीच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. रंग खेळा आणि ज्यांनी तुम्हाला आयुष्यभर रंग बदलले त्यांना चांगलेच रंग लावा, गटारीत लोळवा त्यांना. ऑइल पेंट बिल पेंट जो भेटेल त्यांनी त्यांना लोळवा आयुष्यात, पण त्यांनी तुम्हाला कधी रंग नाही दाखवली पाहिजे. तर बघू शकता, तर आज आपल्याकडे फुल ताजी ताजी मच्छी आलेली आहे. मांदिली बघा, नुसती गोल्डन ओरिजिनल सोनं, KGF मधलं सोनं पण काही कामाचं नाही. बघा कसली गोल्डन सोना, नुसता 25 कॅरेट गोल्ड असतं, पण हे 50 कॅरेट गोल्ड आहे डायरेक्ट. हे बघा चांदी, चम 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 चांदी कशी आहे बघा. हलवा हलवा एक भारी मच्छी आहे. होळीला जर तुमचा काय प्लॅन असेल तर आपल्या दुकानात बिंदास या. जर ग्रुपने आले पोरं तर तुम्हाला डायरेक्ट 40% डिस्काउंट माझ्याकडून. मच्छीवरती 40% डिस्काउंट. कामडत यायचं फक्त महालक्ष्मी मॉल समोर आणि विचारायचं प्रदीपचं दुकान कुठे आहे. बस पहिलंच दुकान आहे आपलं. तुम्ही बिंदास या आणि मच्छी घेऊन जावा. मच्छी एकदम बेस्ट क्वालिटी. पापलेट बघा कसला रट्टा आहे, 1.5 किलोचा एक पीस आहे पापलेटचा. जर तुम्ही येतात आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तर तुम्हाला डायरेक्ट 40% डिस्काउंट. आणि व्हिडिओ बघून आले, कमेंट वगैरे केली तर बाप रे बाप, तुमच्यासाठी डायरेक्ट मांदिली वाटा फ्री. मांदिली बघा आज 50चा वाटा 100ला झाला आहे. एवढी मच्छी महाग झाली आहे. होळीमुळं कसं होतं, बोटी आहेत ना रिटर्न जातात, त्याच्यामुळं मावरा काय भेटत नाही. आणि मावरा भेटतो तो थोडा गुजरात्यांच्या बोटी बिटी असतात त्यांचा, ते लोक त्यांच्या मनाचा भाव लावतात. आपली कोकणी लोकांच्या बोटी बोला, कोळी लोकांच्या बोटी घरी जातात, अर्धे लोक शिमग्याला गावी जातात. त्याच्यामुळे होळीमध्ये जास्त मावरा भेटत नाही आणि मच्छी खूप महाग होऊन जाते. आता कोळी कशी 600 रुपये किलो आहे बघा फक्त. असली रट्टी कोळबी नाही, खतरनाक कोळबी आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास या आणि फुल गॅरंटी मच्छीवर. आता मम्मी बघा सुरमई कापते बघा. आता फक्त हिचा ना तुम्ही बाव बघा, बाव वासला पडेल ना भारी, तुमच्या तोंडाला डायरेक्ट पाणी सुटेल पाणी. असं कसं क्लीन व्यवस्थित, कसं स्वच्छता गरजेची. आणि आपल्या दुकानावर कसं आपण 3-4 लोक आहेत, त्याच्यामुळे स्वच्छता असतेच. आणि दररोज फ्रेश मच्छी येते, त्याच्यामुळे टेन्शन नाही. बिंदास कोणी घेऊन जावा. फक्त ज्या बायका प्रेग्नेंट वगैरे आहेत त्यांनी हलवा बांगडा ही मच्छी खायची नाही सध्या, कारण की ती गरमी चालू आहे आणि गरमीमध्ये ती मच्छी सर्वात जास्त गरम असते, हीट होते. त्याच्यामुळं बस तेवढंच. कसे आपल्या आया बहिणीची पण आपण काळजी घेतली पाहिजे. लोकांना काय विकायचं म्हणून लोक विकतील, बोलतील चांगली मच्छी असेल जसं, पण त्याचे साईड इफेक्ट पण असतात. ज्या प्रेग्नेंट बायका असतात त्यांना चालत नाही हलवा बोला, बांगडा बोला, जी गरम मच्छी चालत नाही. चिकनसुद्धा नाही चालत, पण काही खातात. पण सुरमई आहे बघा एकदम थंड. बोंबील बघा कसला बाबा 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 बाबा, फुल रशियन वाटतं का, एकदम पिंक पिंक बोंबील. थोडा फिल्टर एडिट केला म्हणून व्हिडिओ जास्तच पिंक दिसतं, एवढा पिंक नसतो. नाही तो बळशा कलर लावला बोंबीलला. एडिटमध्ये जरा कसं कलर वाढवला आहे मी, जरा फिल्टर लावला आहे जरा व्हिडिओला. आपल्या परवाच्या व्हिडिओला खूप जास्त प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचा. ती अंडर रेसिपी बघून लय लोकांच्या कमेंट आल्या की कोंबडी खायला बोलवा. तर नक्कीच एक दिवशी कोंबडी फ्रायची पण व्हिडिओ बनवणार, मस्त बाहेर जाऊन आपण बनवू. बघा गाबुळी बघा, मावा बघा, मावा कसला निघलाय बघा, फुल गाबुळी. सुरमईपेक्षा मित्रांनो गाबुळीची किंमत जास्त असते. तरी पण सुरमई आपल्या इथे जर 1200 रुपये किलो आहे, तर गाबुळीची किंमत असते 2400-2800 किलो. कारण की त्याच्यामध्ये प्रोटीन खूप जास्त असतं आणि क्रिएटिन असतं, प्रोटीन असतं, नंतर त्यातमध्ये फॅट असतं पण जास्त नसतं. म्हणजे भरपूर गोष्टीसाठी गाबुळी यूज होते. ऑपरेशनचे धागेसुद्धा गाबुळीने बनतात. आणि त्यात घोळ माशाची गाबुळी असली तर नुसता भाई अंबानीच होईल डायरेक्ट. आजच्या पिढीला ज्याला बोटीवाल्याला घोळ मासा भेटेल ना, तो अंबानी. बघा कशी काजू कत्री वाटतं का नाही सुरमई, काजू कत्री नुसती बघा, नुसता हा 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 नुसती फ्राय करायची. फ्राय जेवढी मजा आहे ना,
कशातच नाही, याला फक्त आहे ना हळद मीठ बस, बाकी काय नाही लावायचं. लसूण टाकायचा, कामच 25 होऊन जाईल. तुम्हाला काय देऊ? शस्त्र बघा आपल्याकडे भरपूर शस्त्र आहेत. प्रत्येक मच्छीसाठी वेगवेगळे शस्त्र असतात आपल्याकडं. शस्त्र म्हणजे आपली पावर आहे. काळे मासे बघा कसले आहेत, खाडीचे येतात का ते, एकच काटा, चिलापी बोलतात, जिलेबी बोलतात. प्रत्येक जागेवर वेगवेगळी नावं आहेत त्याची. पण आज कसं आहे, आज मार्केटमध्ये जास्त पब्लिक नाही, कारण की उद्या होळी आहे, लोक गोड गोड खातात. पण होळीच्या दिवशी काय काय लोक माहिती आहे ना, पण पिऊन गट्यात लोळतात, त्यांना नॉनव्हेज शिवाय जमत नाही. त्यांनी आवर्जून आपल्याकडे त्यांच्यासाठी स्पेशल आपण डिस्काउंट देऊन मच्छी देऊ. बघू शकता तुम्ही, आता मम्मी फुल सुरमई कापली वगैरे काकाला दिली. ही सुरमई पडली काकाला टोटल 1.5 किलोचा पीस काकाला पडला आहे. फक्त आणि फक्त 750 रुपयात पडलेला आहे. आणि ही 600ला अर्धा किलो जी मोठी सुरमई असते ती. बोंबील बघा, नुसता रशियन बोंबील बोलता याला, रशियन बोंबील. बोंबील आहे ना मित्रांनो, कधी पण आहे ना, काय काय लोक काय करतात, त्याला पाट्यात टेचवतात आणि नंतर बनवतात. तसं नाही बनवायचं, त्याला डायरेक्ट बनवायचं, तेव्हा भारी लागतो तो. सुरमई ती वजनात घेतली तर टेचून मतलब नाही. हे बघा सुरमई कसली बघा, तोंड बघा कशी, स्माइल बघा याची कसली क्यूट स्माइल आहे. बाबा बाबा लाजली बघ, हसली बघ, लाजली सुरमई लाजली. तुम्ही विचार करत असणार त्या सुरमईच्या तोंडावर रबर काय, तर ॲक्च्युली काय असतं, जेव्हा पण आम्ही मच्छी विकायला आणतो गिऱ्हाईक सर्वात पहिला सुरमईचं तोंड उघडतं. आणि 10 वेळा 10 लोक येतात, ज्यांना घ्यायची नाही ते बी तोंड उघडून बघतात. आणि ते त्याची जी हे असतं गालपट, त्याला हात लावून त्याला वाईट करून टाकतात आणि नंतर बोलतात ते वाईट कसं झालं. आणि ताजी मच्छी तर लाल, पण तुम्ही 10 वेळा त्याला करणार, हवा लागणार ते तर होणारच ना वाईट. त्याच्यामुळे त्याला रबर लावून येतं, हे जेणेकरून जे उचा पाट्यावाले येतात ना, घ्यायची नाही काय तरी येतात ना, त्यांच्यासाठी. हे बघा वाकटी हे बघा बोंबील, सुक्का मावरा पण आपल्याकडे. कोणाला जर होलसेलमध्ये पाहिजे असेल, पावसाळा स्टॉक करून ठेवायचा असेल तर फुल होलसेल रेटमध्ये काय वाटा, सुरमई बिरमई सुकी सगळी मच्छी, जेवढी ओली मच्छी आपल्याकडे तेवढी सुकी पण भेटेल तुम्हाला. तर तुम्ही बिंदास येऊ शकता. हे बघा यो घेतल्या मावशीने, आता याला काय बोलतात, मावशी नाव सांगते बघा, खाडीचं आहे. मावशीच्या घरी 4-5 खाडे आहेत आणि आपलं दुकान आहे काय ओपन, इथं पण या बिंदास. हे बघा आपले 3 दुकानं आहेत टोटल. हे बघा सरगा, हे सरगा असला आहे. याच्यात काय वळका एक सरप्राईज आहे, काय कालं मास, ब्लॅक ब्युटी, ह्याला बोलतात ब्लॅक ब्युटी. रिअल ब्लॅक ब्युटी हीच आहे मित्रांनो. दिसायला फक्त काळी आहे पण चवीला बाबा एकदम खतरनाक. बारकी बाय आपली मावशी आहे, पण आपली तर मच्छी कापते मस्त, कालं मासं गिऱ्हाईकांना देते एकदम. बघा आता मावशीने बघ, मावशीच्या हातात लय ताकद आहे, मावशीला एक्सपिरियन्स आहे चांगला मच्छी कापाचा. मावशीचा दुसरा दुकान आहे, पण मावशी आपल्या इथं पण येते, आपली पण हेल्प करते थोडी, चांगली मावशी आहे. मावशीच्या पण दुकानावर जायचं तुम्ही, घेत जावा. बघा मावशी एक्सपर्ट, बघा किती फास्ट कापते बघा, जिवंत आहे का मच्छी. बघा गिऱ्हाईकाला दिलाय काला मासा, मावशी फुल कापते, मावशीला माहिती आहे. तुम्ही बघू शकता. आता तर कोणाला मच्छी घ्यायची असेल तर कामोठ्यामध्ये 2 नंबरला आपलं शॉप आहे, महालक्ष्मी मॉल समोरच, पोलीस स्टेशनच्या लाईनीत जे मच्छी मार्केट, तिथे बिंदास यावा आणि घ्यावा. फुल गॅरंटी मच्छीची आणि स्वस्त दरात. व्हिडिओ बघून आले तर फुल डिस्काउंट, टेन्शनच यायचं नाही बिलकुल. पण बिंदास यावा, होळी खेळा आणि होळीला शक्यतो जे पक्के कलर असतात त्याच्यापासून लांब राहावा. म्हणजे आधीच घरातून निघतानाच पूर्ण तेलात आंघोळ करून जायची, म्हणजे कोणी जर पक्का कलर लावला, गिरीस लावला, काही लाव निघून जाते. तुम्ही असेच गेलं तर 10 दिवस तुम्ही तसेच राहणार, फुल कलरफुल. इंद्रधनुष्य डायरेक्ट रेनबो होईल तुमचा. आणि मस्त आता आपल्या इथं बेस्ट आहे. आणि जर तुम्हाला जर आपल्याकडून मच्छी घेऊन जर बाहेर बनवायची सुद्धा असेल, आपला आगरी चव म्हणून धाबा आहे जुई गावात, तुम्ही तिथे आपल्याकडून मच्छी घेऊन जाऊ शकतात आणि काही ते चार्जेस देऊन तिथे मच्छी बनवू शकतात. एकदम टेस्टी मच्छी आणि फ्रेश मच्छी, आणि आपल्याकडनंच मच्छी जाते तिथे पण.
त्याच्यामुळे स्वादिष्ट मच्छी खायची असेल घ्यायची असेल तर आपल्या इथं यावा, खायची असेल तर आगरीचं धाबा जुई गावात पहिलाच धाबा आहे वॉशिंग सेंटरच्या इथं, तिथं हा सचिन भाऊ बघा, एकदम फेमस आहे आपल्या मच्छी मार्केटचं सचिन भाऊ. कसा 5 मिनिटात येत आहे आणि जाते गपक्यास. आज सुकी मच्छीवर बसला सचिन भाऊ. आज माल कमी आणलेला म्हणून आपल्या दुकानात आपली मदत आहे. बघा चिंबोऱ्या बघा, चिंबोरी मावशीकडे चिंबोऱ्या बघा, फुल स्वस्त हा का बघा. 300. आणि बघा यो चिंबोरी कसला आहे हे बघा, यो ह्याला बोलतात जवला, बोलतात याला जवला. बघा खाडीचा जवला आहे, कसा आहे ऐका ना. कोलिम पण बोलतात कोण कोण, कोलिम बघा, खाडीचा कोलिम ऐका ना, एकदम फ्रेश मावा, फुल असा वाटेल की फुल असे महाबॅगत फुल पेड्यागत आहे. बघा कसला 2 मावशी आहे. मावशी पेनवरून येते हा का आपल्या इथं खेकडे द्यायला. आणि आपल्या दुकान सगळे आपलेच आहेत. आपल्या दुकानाला तुम्हाला सगळी मच्छी भेटेल. मावशी नाव सांगते बघा. अवा चिकन बघा कसला बघा, दिला फटका, चल बघ तसा उडतं बघा, तड 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 डोकं कसं. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ असेल तर लाईक करा, शेअर करा.